राज्य शासनाने परमिट रूमवर 5% वरून 10% व्हॅट वाढवल्यामुळे दारूच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। यामुळे ग्राहक परमिट रूम पासून दुरावले असून ते वाईन शॉपमध्ये खरेदी करून ढाबे, चायनीज ठेले, अंडा गाडी, सावजी भोजनालय, सार्वजनिक पार्क आणि रस्त्यावर गाडी पार्क करून मद्यपान करत आहेत। राज्य शासनाने परमिट रूमवर 5% वरून 10% व्हॅट वाढवल्यामुळे दारूच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। यामुळे ग्राहक परमिट रूम पासून दुरावले असून ते वाईन शॉपमध्ये खरेदी करून ढाबे, चायनीज ठेले, अंडा गाडी, सावजी भोजनालय, सार्वजनिक पार्क आणि रस्त्यावर गाडी पार्क करून मद्यपान करत आहेत। यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। तसंच या अवैध ठिकाणी अवैध मालाची विक्री होती। याचा परिणाम म्हणून शासनाच्या महसुलाचं मोठं नुकसान होत आहे। या धोरणाविरोधामध्ये नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनने यापूर्वीच नागपूर जिल्ह्यातील सर्व परमिट रूम दिवसभर बंद ठेवून धरणं आंदोलन आणि निदर्शनं केली होती। या पार्श्वभूमीवर आता गोंदिया जिल्ह्यातही आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात आलं। गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। शासनानं परमिट रूमवर लावलेला 10% व्हॅट रद्द करावा, वाढवलेली 15% नूतनीकरण फी कमी करावी आणि उत्पादन शुल्कामध्ये केलेली 60% भरमसाठ वाढ मर्यादित करावी, अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं परमिट रूम चालक आणि त्यांचे कर्मचारी सहभागी झाले होते। शासनानं त्वरित या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। बार की तरफ से मैं मेंबर हूँ। यहाँ पे माल की जो वृद्धि हुई है, वेट टैक्स पहले कोई भी दारू दुकानों में पहले वेट टैक्स नहीं था। गवर्नमेंट ने पहले ये बहुत सालों पहले 5% किया था, उसको बढ़ा के अभी 10% किया है। अभी इनकी आगे भविष्य की योजना 15 से 20 भी है। और जैसे सालों साल पहले 10% का वाढ़ होती थी बियर बार के टैक्स लाइसेंस फीस, अब ये 15% हो गई है। ये 15% से भी 25% होने जा रही, इसकी जानकारी हमें प्राप्त हुई है। और माल में 60% की वृद्धि, लाइसेंस में 15% की वृद्धि, और ऊपर से जो 10% वेट टैक्स बारों को ही लगता है, बारों को लगता है। और बारों वालों के पास में एक बार एसोसिएशन आमगांव में एक बार के पास में 8 से 10 कर्मचारी रहते हैं। एक अगर लाइसेंस फीस बढ़ती है और ऊपर से नई योजना आ रही है कि नए लाइसेंस और बांटे जा रहे हैं उससे दुकानों की जो हम पुराने दुकानदार हैं, अगर नए लाइसेंस आएंगे तो हमारे छोटे लाइसेंस वालों को क्या होगा? आपकी क्या मांग है शासन से? हमें यह है कि जो जितनी वृद्धि हुई है, ये वेट टैक्स जो हमने 10% लगा, इसको तो खत्म कर दिया जाए। और जो टैक्स लगा हुआ है, वेट टैक्स लगा है, अपना एक्साइज ड्यूटी बढ़ी है, वो एक्साइज ड्यूटी रद्द किया जाए करके करीत आहोत। त्याच्यामध्ये काय आहे, 2022 पूर्वी गोंदिया जिल्ह्यात फक्त 176 लायसन्स होते। शासनाने मागील 3 वर्षात अंदाजे 150 ते 200 नवीन लायसन्स दिलेले आहेत। ते नवीन लायसन्स ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्या आता इन्व्हेस्टमेंट करून सध्या ते सुरू झालेले आहेत। 2 महिने, 4 महिने, 5 महिने त्यांना झालेले आहेत। आता हा एवढी दरवाढ केल्यावर बारमध्ये कस्टमर येणारच नाही, मग बार कसं चालेल? त्यांच्या इन्व्हेस्टमेंट संपूर्णपणे डुबला। ते तरुण बेरोजगार आहेत, ज्यांनी शेती विकून किंवा काहीतरी आपला इकडून तिकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे। अशा प्रकारे जर त्यांनी इतकी दरवाढ केल्यानंतर बारमध्ये कस्टमर येणार नाही, बार चालणार नाही। लोक काय करणार की इकडून तिकडून डुप्लिकेट दारू घेणार, ढाब्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन मस्ती करतील, सुरक्षा व सुव्यवस्था खराब होईल। याच्याकरता आम्ही शासनाला विनंती करीत आहेत की 15% टॅक्स कमी करण्यात यावा, व्हॅट कमी करण्यात यावा, अन्यथा आमचं आंदोलन समोर आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील। बस ये महाराष्ट्र शासनाद्वारा आम्हाला 10% जे परमिट रूमचा टॅक्स लागलेला आहे, त्याच्या विरोधात आम्ही गोंदिया जिल्हा बार असोसिएशन सगळ्यांनी मिळून जरी एक पत्र निवेदन दिलेलं आहे की आमचे जे बार असोसिएशनमध्ये जे बार दिलेले आहे त्याला कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये लागतात आणि जे फीस आहे कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये आम्हाला फीस लागतात। सर्वप्रमाणे जे टॅक्स आम्ही भरतो, पण जे 10% टॅक्स लागलेला आहे ते आमच्यावर बोज चाललेला आहे। असं लागतं की आम्हाला बार बंद करावं लागतील, कारण की आम्हाला जे खर्च आहे, जे आम्हाला विकण्याचे जे दारू विकतात त्यामध्ये टॅक्स लागतात, आम्हाला वाचणार काय? आम्ही कसं धंदा करू? यासाठी याच्या विरोधात आम्ही सर्व गोंदिया जिल्ह्याच्या बार असोसिएशन आणि आमच्या सोबत जे वाईन शॉपचे असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आमच्या सोबत आलेले आहे, कारण की जे
व्यवसाय आहे ते व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि हे व्यवसाय बंद कसा करू. आम्ही इतके पैसे लागलेले आहे की 25-30-40 लाख रुपये आता लागून राहिले आणि गोंदिया जिल्ह्यात नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लायसन्स आहे असं देऊन राहिले जसे फुटाणे देत आहे. सब्जी भाजी घेण्याच्या मार्केटमध्ये जात आहे तर प्रमाणे देऊन राहिले लोकांना आमचे धंदा कसं चालणार. यासाठी आम्ही कलेक्टर महोदयाला पत्र दिलेलं आहे की आपण माननीय जे मंत्री साहेब आहे त्याची आमची एक विनंती दिलेली आहे. त्याच्यात 10% जे टॅक्स लागलेला आहे त्याला माफी करण्यात यावं आणि आमचे जे व्यवसाय आहे चांगल्या प्रमाणे चालू यासाठी आम्ही सहकार करा असं आमच्या पूर्ण गोंदिया जिल्हा आज पूर्ण बंद आहे. आमच्यासोबत जे वाईनसाहेब आहे त्या लोकांना आम्हाला सहकार केलेलं आहे त्याचे आम्ही गोंदिया जिल्हा संघ बार असोसिएशन त्याला बहुत धन्यवाद देतो कारण की आमचा सगळ्याचा व्यवसाय एकच आहे आणि जे शासन काही मागणी करतो की आमच्यावर जे 10% टॅक्स लागलेला आहे त्याला माफी करावं आणि आम्हाला सहकार करावा आणि जे राज्यात जिल्ह्यात जे अनधिकृत काम डुप्लिकेट दारू चालू आहे व्यवसाय चालू आहे त्यावर एक बंदी करावं आणि आम्हाला व्यवसाय करण्याची संधी द्या ही आमची मागणी आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने आता जे मूल्य दारूवरील मूल्य वाढ करीत आहे आणि व्हॅट जो वाढवत आहे त्याच्यामुळे जेवढे आमचे बारचे जे धंदे आहेत ते अगदी खालच्या पद्धतीने जातील. अगदी कोणतेही गिराईक तिथे येणार नाही कारण की त्याचे मूल्यच एवढं वाढेल की जो गिराईक आहे तो एकतर कुठेतरी चोरीची किंवा इनलिगल दारू घेईल परंतु बारमध्ये येणार नाही. अशा पद्धतीने बारचे धंदे अगदी खालच्या दर्जाला जातील आणि जे बेरोजगार आहेत ज्यांनी बार वगैरे लावलेले आहेत त्यांचे पालन पोषणाचा जो आहे त्याला फार पद्धतीने लगाम लागेल आणि हा धंदा अगदी मिटण्याच्या तयारीत राहील. प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.